महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। वेळ आली तर पक्ष सोडणार पण प्रकल्पग्रस्तांसाठी काम करणार। नामदेव भगत। नवी मुंबई शहरातील प्रकल्पग्रस्तांनी शहराच्या निर्मितीसाठी आपल्या जमिनी कवडीमोल भावात शासनाला दिल्या, मात्र आज त्याच जमिनी सिडको वाढीव दराने विकत आहे। प्रकल्पग्रस्तांची मोठी फसवणूक झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी केला आहे। त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षविरहित काम करणार आहे आणि जर तशी वेळ आली तर पक्ष सोडणार असल्याचा इशारा देत नवी मुंबई, ठाणे, पनवेल, पालघरचे सर्व प्रकल्पग्रस्त एकत्रित येऊन आक्रमक पद्धतीने हा लढा लढणार असल्याचे भगत यांनी सांगितले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद, नवी मुंबई। घरे आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची। आता एकच निर्धार, गरजेपोटीच्या घरातच फुलवू संसार। सिडको म्हणते देणार नाही, आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, हा स्लोगन असणार आहे। आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 1971 साली स्थापना झाली सिडकोची, आता 2024 सुरू आहे। एवढे वर्ष झाल्यानंतर आमच्या गरजेपोटी घरांचा प्रश्न, 12.5% प्रश्न, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांच्या संस्थांचे मिळणारे भूखंड, अशा टाईपचे इतर कोली बांधवांचे जे मच्छीमारांचे प्रश्न हे सोडवत नाही तोपर्यंत हा आंदोलन आम्ही चालू ठेवणार। आणि हा महाभयंकर आंदोलन असेल, परंतु लोकशाहीला धरून असणार आहे। बाबासाहेबांची घटना आहे त्याला धरून असणार आहे। परंतु अखंड नवी मुंबई शहरामध्ये नव्हे तर रायगडमध्ये ना आमच्या शहरामध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांना बरोबर घेऊन, कारण त्यांचेही प्रश्न आहेत, झोपडपट्टी आहे, पुनर्वसन आहे, आपल्या रिडेव्हलपमेंट आहे। इथं दलाल सगळीकडे झालेले आहेत। नाईक साहेबांनी सांगितलं की शासन आणि सिडको याच्यामध्ये दलाल तयार झालेले आहेत आणि म्हणून जे रिडेव्हलपमेंट मध्ये पण एक सगळ्या घटक त्याच्यामध्ये दलाली करतो आणि पैसे घेतो, मात्र लोकांना त्या ठिकाणी फसवण्याचं काम करत आहेत। म्हणून याच्या विरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची भूमिका या ठिकाणी मी घेतलेली आहे। आजपासूनच सुरुवात, उद्यापासून प्रत्येक ठिकाणी आम्ही मीटिंग घेणार, प्रत्येक बांधवांना भेटणार, जे जे आमच्या बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन जाणार। आणि त्या ठिकाणी पहिलं आमचं आंदोलन असेल की नवी मुंबईमधून आम्ही त्या ठिकाणी एखाद्या मंदिरामध्ये जाऊन आमचं त्या ठिकाणी गाराणं मांडून आणि त्या ठिकाणी आम्ही सुरुवात करणार आहोत। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।